पुनावळ्यात फ्लॅट घेतला पण नवऱ्याला पडद्याची चॉईस नाही. बाबा वाचवा. बाबा घरात ऊन एवढं येतंय की घरात विना गॅसच ऑमलेट बनायला लागलंय. अगं मूर्ख बालिके, हे सूर्यदेवाचे कोप नाही तर तुझ्या जुन्या पडद्याचे पाप आहेत. बाबा समोरच्या खिडकीतून काकू सारखी किचन कडे बघत असते. पडदे सरकवले की किर किर आवाज येतो, त्यामुळे घरात शांतता पण नाहीये. हा बघ आयलेट पडदा, दोष तुझ्या गंजलेल्या रिंगांचा आहे. सरकवायला एकदम स्मूथ, बाहेरच्या लोकांची नजर बंद. हा अमेरिकन प्लेट पडदा, हा लावला की तुझा 2 BHK फ्लॅट पण व्हाईट हाऊस दिसेल. बाबा एक खरं दुःख सांगू, नवरा ऑफिस मधून आला ना की समोसे खाल्ल्यावर हात पडद्यालाच पुसतो, मुलगा नाक सुद्धा पडद्यालाच पुसतो, आणि घरची पाळलेली मांजर अहो ती सुद्धा पडद्यावरच खुरखुर करते. हे बघ रोमन ब्लाइंड, स्टाईल मध्ये वर, स्टाईल मध्ये खाली. नवरा हात पुसायला आला की लगेच झूप वर, त्याला लागेल पण पडद्याला नाही. मंदिर लुक साठी रोलर पडदा, मंदिराची प्रसन्नता अजूनच वाढेल. ऑफिस लुक साठी रॉयल पडदा. बाबा भिंती तर खूप साध्या आहेत आणि मॅट्रेस तर दगडासारखी कडक आहे की रात्रभर झोप लागत नाही. कस्टमाइज वॉलपेपर, भिंतीला ब्युटी पार्लर मध्ये नेल्यासारखं वाटेल. रात्रीच्या शांतीसाठी नक्षत्र मॅट्रेस, नवरा झोपला की तू मस्त सिरियल बघणार. बाबा एवढं सगळं घेतलं तर नवरा घराबाहेर काढेल मला. नक्षत्र फर्निशिंगचे रेट्स असे आहेत की नवरा तुला स्वतःच म्हणेल, अगं अजून एक रूम बाकी आहे. लेडीज आपल्या घरातील दुःख थांबवा आणि नक्षत्र फर्निशिंगला नक्कीच भेट द्या.